हुशार व्हावं. तुम्ही पीक विम्याच्या संदर्भात कधी अशाच आंदोलनाच्या माध्यमातून कधी आवाज वगैरे उठवणार आहात? मग नाही उठवणार तर हे आमचं कडी लागत आहे नाही. आमचं हे अर्ध होतं ठुलं ना, हे उलशी करतेत. आता आम्हाला बी पर्याय नाही, कारण मराठीवर जळणारी संख्या लई आहे. मराठीचे लेकर बाळ मोठे व्हावं असं वाटत नाही कोणाला, म्हणून सरसकट मिळत नाही. तर थोडं 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 करून समाजाच्या पदरात जेवढं टाकता येईल तेवढं टाकायचं मी काम करतोय. थोडं थोडं हे थोड्या दिवसात 6 महिने वर्षाच्या आधी तुकडा पडेल सगळा. मग शेतकऱ्याच्या याच्यातच मी मग बघतो कसे प्रश्न मार्गी लागत नाहीत. काल नरेंद्र मोदी यांचं एक आव्हान आहे, खाद्यतेलचा वापर कमी करा, इंधनाचा वापर कमी करा, म्हणजे सार्वजनिक जे ट्रॅव्हल त्याचा कला बघा ना तुम्ही, कला कशी आहे. मोदी साहेबांनी आव्हान केलं, आपले फडणवीस साहेब बुलेटवर गेले, त्याला तेल नाही लागलं का? नाही लागलं. तेल वाचव म्हणते ना मोदी साहेब, तेल बिगड तेलाच पळती का? एक त्यांचा आमदार तर सायकलीवरच फिरताना केला. फिरला कुठं? नुसता बंगल्याला येडा घालून आला. जाय बरं नागपूर पोहतो सायकलीवर, जाय ना. काय दाखवायचं? किती लोकांना येड्यात काढायचं? आता लोकांचे लग्न कार्य आहेत, लोकांचे शेतीचे कामं आहेत, आता ॲडमिशनचे कामं आहेत, आणि तुम्ही म्हणताना आता डिझेल लावू नका, अमकं करू नका, तमकं करू नका, टाकू नका, इंधन वाचा. आणि तुम्ही लोकांना दाखवायसाठी काय करणार? ती चार्जिंगवरची गाडी. आता शिंदेसाहेब बी चार्जिंगवरच्या गाडीत गेले. आणखीन कोणचा काय मंत्री एक चार्जिंगच्या गाडीवरच गेला. आता चार्जिंगची गाडी मुंबई येऊन दे बरं नांदेडला, कुठची चार्जिंगचं त्याचं भोक्सं खोसायचं बघू आपण, कुठं खोसायचं मिळत आहे का? मग नाही का रस्त्यात उभा राहावं लागायचं? ही दिखाऊपणा आहे. सायकलीवर मोटरसायकलीवर दौरे होत असतात का? फडणवीस साहेबाला म्हणा, जा बरं मुंबई नागपूरला मधल्या मार्गे समृद्धीनानी मधून जा, कमरा इतकले खड्डे येईन ते, मग कळन तुम्हाला बुलेट म्हणजे काय. असं बसायला तेवढ्यात गोड वाटतं. बुलेट म्हणजे काय, मोटरसायकल म्हणजे काय, फक्त मधल्या रस्त्यानं जा एकदा, मग कळन. नागपूरला जोस तर किती बरं हागावं लागलं. अवघड आहे, रस्तेच बेकार येतं. तुम्ही दाखवू नका. मोदी साहेबांचे आव्हान केले ते जर तुम्हाला सत्यात उतरायचं असेल तर करा बंद सगळे दौरे, काय झालं तर तुझा. आणि लोकांच्या मागण्या ते मान्य करून टाका. ते नाही करत. हे लय हुशार चाबरे आहे, ती लय हुशार आहे, तुम्हाला नाही माहिती. लय कलाकार नमुने आहे ती. हे आपल्याला फक्त दाखवतात आपण सायकलवर येऊ म्हणून. लोक लागले सायकली घ्यायला, घेणं देणं नव्याच. आता लगेच थोड्या दिवसात ते नोटाबंदीसारखं करतात. नोटाबंदीसारखं करणार ते खेळ. आता लोकांना वाहनं फिरणं लय मोठी घेऊन देतात असे चार्जिंगचे, आणि चार्जिंगच्या कंपन्या त्यांच्या नेत्याच्या असणाऱ्या 100% ते गाड्या घेऊन देते. जसा की एक नेता आहे सध्या रस्ते बांधितो सगळ्या. सोनं पण 1 वर्ष खरेदी करू नका. अर्धवट होईन ना, मग काय अर्थ राव त्याला. मग असं होईन ना, मग खेळ होईन पांगण आपला. मग ते एक मंत्री रस्ते बांधितो, कंपनीत त्याची सिमेंटाची, त्याला काय करायचं? व्हाय ना काही बी त्यांचं चाल. तसंच आता हे गाड्या इकी देन आणि एकाएकीच नोटबंदी सरकार देईन. 2000 नोटा कोणी आणल्या, 1000च्या कोणी आणल्या येईन, एकाएकीच बंद करून टाकल्या. तसं वस्तू घ्यायला लावते, मरणाचं कमी ते त्याच्यात. आणि दुसऱ्या देशामध्ये ते बंद रे, आता डिझेल घ्या. लोक तेल लावी ना डोक्याला, मी बी नाही लावलं. मोदी साहेब म्हणले तेल लावू नका, बचत करत. मी तेल नाही लावलं बघा डोक्याला. म्हणलं नको बाबा बचत करू तेलाची आपण. मोदी साहेब ऐकलं नाही, ऐक तेल असं. सोनं पण 1 वर्ष खरेदी करू नका म्हणले. सोनं घ्यायला हाय घंट्या कोणाजवळ काय आहे? रुपड्या नाही खिशात येत. सोनं खरेदी करता कुठून? करायला सोनंच खरेदी. उली तिरी केलं ते चोरी देत. लग्नात सप्त्यात सभाला इकडे तिकडे गेलं की हाणलंच लगेच दुसऱ्या दिवशी केस. मग चोरीला गेलं कुठं सापडत आहे? कोणाचीच कोणाला मिळ नाहीये. हाय कोणाजवळ काय? आणि देशात चलन फिरणार कसं? तुम्ही जर असं इंधन घेऊ नका म्हणले, तेल वाचा म्हणले, तर देशाचं चलन फिरणार कसं? धन्यवाद. हे होते मनोज जरांगे पाटील, त्यांच्यासोबत झालेली दिलखुलास चर्चा. आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का? पुढल्या काही कार्यकाळामध्ये देखील त्यांच्यासोबत अशाच आपण चर्चा करत राहू. कॅमेरामॅनसोबत सूरज उमडिया, अंतरवाली, सराटी.